रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत पुन्हा नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे। अशातच एकनाथ शिंदे यांनी सर्व कार्यक्रम रद्द करून दरेगाव गाठल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे। भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद न मिळाल्याने रायगडमध्ये तीव्र आंदोलनांना सुरुवात झाली असून शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देखील दिलेत। ही सर्व परिस्थिती पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे। त्यामुळे सायलेंट शिंदेंनी काही न बोलताच करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। नेमकी ही बातमी काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही होती, पण रायगडचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीला आणि नाशिकचं पालकमंत्री पद भाजपला गेल्याने शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन निर्णय काढत ही नियुक्ती स्थगित केली आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी दावा केला होता, परंतु आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिल्याने भरत गोगावलेंनी नाराजी व्यक्त केली आहे। भरत गोगावले विरुद्ध तटकरे असा संघर्ष रायगडमध्ये कायमच पाहायला मिळालाय। त्यामुळे तटकरेंकडे पालकमंत्रीपद नको अशी मागणी भरत गोगावलेंनी लावून धरली होती। रायगड जिल्ह्यातील इतरही भाजपच्या आणि सेनेच्या आमदारांनी हीच मागणी केली होती। सध्याच्या घडीला रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे 3, भाजपचे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 अशी आमदारांची संख्या आहे। तरी देखील भरत गोगावलेंना डावलून पालकमंत्री पद हे आदिती तटकरेंकडे गेल्याने कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत सर्वांनीच यावर आक्षेप घेतलाय। वरिष्ठांजवळ अजून तशी काय चर्चा झालेली नाही आहे। फोन केलेला आहे आम्ही, परंतु निकाल आणि हे धक्कादायक आम्हाला वाटतोय। अपेक्षा नव्हती आम्हाला, कारण जवळजवळ आमचे 6च्या 6 आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं, सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं। त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेठ व्हावं म्हणून, आणि आता जो निकाल आलाय तो अनपेक्षित आहे, तो मनाला पटणारा नाही आहे। परंतु ठीक आहे, आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील, जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल, कारण ते आमचे नेते आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय। त्यांच्या मनात काय असेल किंवा काय तर ते सांगतील। मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे, सर्वांच्याच मनाचं समाधान होईल असं नसतं। त्यामुळे जो निर्णय माननीय मुख्यमंत्री दोन्ही नेत्यांनी घेतलेला आहे त्याचा आदर सर्वांनी राखलाच पाहिजे। नाशिकमध्येही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळते। नाशिकचे पालकमंत्री पद गिरीश महाजन यांना दिल्याने मंत्री दादा भुसे आणि राष्ट्रवादीने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नाशिकमध्येही सर्वाधिक 7 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, तर भाजपचे 5 आमदार आहेत। तरी देखील हे पालकमंत्री पद जिल्ह्याबाहेरील मंत्र्याला दिल्यामुळे नाशिकच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे पालकमंत्रीपद जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती, तर शिवसेनेचे दादा भुसेही या पालकमंत्री पदासाठी इच्छुक होते। यावर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा असल्याने जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। मात्र नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांना आणून भाजपने धक्कातंत्राचा वापर केलाय। त्यामुळे रायगडप्रमाणे नाशिकमध्येही नाराजी व्यक्त केली जाते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या नियुक्त्यांवर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे। आधी जागा वाटप, नंतर खाते वाटप आणि आता पालकमंत्री पदावरूनही शिंदेच्या शिवसेनेची कोंडी केली जात असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकनाथ शिंदेंनी काही न बोलता आपल्या कृतीतून नाराजी व्यक्त केल्याचं दिसून येतंय। शिंदेंनी सर्व कार्यक्रम रद्द करून रविवारी दरेगाव गाठलंय। त्यामुळे शिंदे नाराज होतात तेव्हा दरेगावाला जातात असं राजकीय वर्तुळात बोललं जातं। त्यामुळे 2 महत्त्वाच्या मंत्र्यांनाच पालकमंत्र्यांच्या यादीतून उडवल्याने शिंदेंनी सायलेंट राहून कृतीतून आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे।
गेले काही दिवस शिंदे हे शांत आहेत. सरकारमध्ये फारसे ते ऍक्टिव्ह दिसत नाहीयेत, पण त्यांच्या पक्ष संघटनेच्या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिलंय. राज्याच्या राजकीय पटलावर अनेक मोठ्या घडामोडी घडतायत, तरी देखील शिंदेंनी आपला फोकस पक्षावर कायम ठेवलाय. त्यामुळे महायुती सरकार आल्यापासून नाराज शिंदे हे काही न बोलता बऱ्याच गोष्टी करत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवर आणलेली स्थगिती. शिंदेंच्या नाराजीनंतरच फडणवीसांनी हा निर्णय स्थगित केल्याचं म्हटलं जात आहे. खाते वाटपातही शिंदेंना नंबर 2चं खातं म्हणजे गृह खातं हवं होतं. ते द्यायला भाजपने नकार दिला. त्यावेळी शिंदेंनी मोजकं बोलूनच नगरविकास आणि गृहनिर्माण ही मलाईदार खाती पदरात पाडून घेतली. आताही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवर स्थगिती आणत शिंदेंनी आपल्या मौनाची ताकद दाखवून दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पुनर्नियुक्तीत रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावलेंची आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदी भुसेंची वर्णी लागणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.